नवनागापूर जिल्हा परिषद गटात उच्च शिक्षित युवतीची दमदार एंट्री, ऋतुजा कदम रिंगणात। मांजरसुंबाच्या विकासाचा वारसा पुढे नेण्यास ऋतुजा कदम सज्ज, राजकारणात नवा चेहरा। MBA धारक ऋतुजा कदम जिल्हा परिषदेतून मैदानात, ग्रामीण विकासाला नवी दिशा। कदम कुटुंबाचा सामाजिक वारसा जपणार ऋतुजा, नवनागापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या लढतीत रंगत। उच्च शिक्षित नेतृत्वाची नव्या पिढीकडून मागणी, ऋतुजा कदम यांचं नाव अग्रस्थानी। नवनागापूर जिल्हा परिषद गटातून उच्च शिक्षित तरुणी ऋतुजा जालिंदर कदम यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची अधिकृत घोषणा केली आहे। नगर तालुक्यातील आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मांजरसुंबा गावचे माजी सरपंच जालिंदर कदम यांच्या त्या कन्या असून MBA पदवीधर आहे। ग्रामीण समस्यांवर काम करण्याचा निर्धार व्यक्त करत ऋतुजा कदम म्हणाल्या की जिल्हा परिषदेमार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध शासन योजनांचा प्रत्यक्ष लाभ शेतकरी, महिला आणि युवकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार आहे। युवक युवतींना सोबत घेऊन स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती, कौशल्य विकास आणि शैक्षणिक संधी निर्माण करणं हे आपले प्राथमिक उद्दिष्ट असल्याचं त्या सांगतात। तर त्यांचे वडील जालिंदर कदम यांनी मागील 20-25 वर्षांपासून मांजरसुंबा गावच्या सर्वांगीण विकासासाठी काम केलंय। तीर्थक्षेत्र गोरक्षनाथ गडाच्या विकासाला त्यांनी नवी दिशा मिळवून दिली आहे। या ठिकाणी भक्तिमय वातावरण तयार करून गावाला राज्याच्या नकाशावर स्थान मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे। तर हा सामाजिक, सांस्कृतिक आणि विकासाचा वारसा पुढे नेतानाच नव्या पिढीच्या गरजा ओळखून काम करण्याचा मानस असल्याचं ऋतुजा कदम यांनी सांगितलं। तर नवनागापूर जिल्हा परिषद गटातून उमेदवारीसाठी त्यांनी भाजप महायुतीकडे अधिकृत मागणी सादर केली असून लवकरच पक्षाचा निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे। याबाबत बोलताना ऋतुजा कदम म्हणाल्या की स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी ग्रामीण भागासाठी जे स्वप्न पाहिलं होतं त्या विकास दृष्टिकोनाला न्याय देणं हे माझं कर्तव्य आहे। जिल्हा परिषदेच्या महासभेत गटातील प्रश्नांसाठी आवाज बुलंद करणार असून प्रशासनाकडे ठोस पाठपुरावा केला जाईल। ऋतुजा कदम यांच्या एंट्रीमुळे आता नवनागापूर जिल्हा परिषद गटातील निवडणूक अधिक रंगतदार होणार असल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।